चला मॅचकडे आपण वळणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो. आणि आज या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सेमीफायनलची मॅच आहे. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. डोंबिवली प्रीमियर लीग आलेले सर्व मित्रांचं, सर्व आमचे प्रेक्षक, सर्व मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज या परिसरामध्ये पाहिलं गेलं. संपूर्ण डोंबिवलीचे स्थानिक खेळाडूंनी एक चांगला ऑर्गनाईज केलंय. आपली डोंबिवली, सर्वांची डोंबिवली. आय लव्ह डोंबिवली आणि आय लव्ह डोंबिवलीचं क्रिकेट. मग ते ग्रामीण क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, एक चांगल्या लेवलला ह्या परिसरात क्रिकेट जाताना पाहिलं गेलंय. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 30,000 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. तृतीय क्रमांक पण पाहिलं तर 15,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक देखील जर पाहिलं तर 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. वळूया सेमीफायनलच्या मॅचकडे. जो जिंकणार आहे तो फायनल गाठणार आहे. सेमीफायनलची मॅच 4 ओव्हरची मॅच आहे, याची पण लक्ष घ्या. आणि 2 ओव्हर नंतर इम्पॅक्ट प्लेयर येईल. मॅचला सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. सेमीफायनलची मॅच आहे आणि आपल्या समवेत इम्रानजी मजीद सर, आपलं पण स्वागत आहे, ज्याने आपल्याला खूप चांगलं इकडे फूड्स प्रोव्हाइड केला आणि स्वतः एक चांगलं रेसर आहेत. खूप चांगलं त्यांनी त्यांची पण ग्रोथ केली आहे. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच बॉलवरती नो बॉल. पंचाने हेरला गेलाय. हा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये, अशा प्रकारे बॉलिंग करू शकत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट मुंबईकरांचा लाडका खेळ. अंडरआर्म क्रिकेट कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. मग लॉकडाऊन मध्ये आम्ही गच्चीवर पण खेळलो, टेरेसवर खेळलो, घरात खेळलो. या बॉलवर डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर इम्रानजी मजीद साहेबांचं स्वागत होतंय. नक्कीच इम्रानजी मजीद साहेबांचं स्वागत होतं. एकदा जोरदार टाळ्यांनी मित्र इम्रानजी मजीद साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. 2 दिवस आम्हाला जे काही खाणं त्यांच्याकडून प्रोव्हाइड करण्यात आलं त्यांचं देखील मनपूर्वक मी आभार मानतोय आणि दादा आपलं देखील वेलकम करतोय. सुस्वागतम 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 आपलं असणार आहे DPL मध्ये. डोंबिवलीची मानाची ही स्पर्धा आणि शिखरजी शेट्टी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच. आणि इमरान सर, आपलं पण स्वागत है, मोस्ट वेलकम. इमरान भाई, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और देखो लाइफ में रेसिंग करो. लाइफ इज अ रेस. और इमरान जी भाई एक रेसर है, सो वो उनका भी एक वो एक मतलब ये ना, एक घर नीचे बाकी सब पीछे, और घेर डालो और सीधा रेसिंग. इंस्टाग्राम के उनको फॉलो करो. इमरान भाई को एक अच्छा उनका फॉलोअर्स है और उन्होंने खुद को मेंटेन किया है. और करण सावंत के हमारे अच्छे सर है. और थैंक यू सो मच इमरान भाई, आप भी डोंबिवली में आए. मरीन ड्राइव में उन्होंने बहुत रेसिंग की है, बट यहाँ पर अभी आ चुके हैं. थैंक यू सो मच. लेट्स प्ले. वळत मॅचच्या दिशेने स्ट्राइक इनला बॅटर अंकेश पाटणे. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलला गेला. एक सेन्सिबल स्ट्रोक आणि नॉन स्ट्राइक इनला चान्स आहे. सर्वांनी बघा, सर्वांना वाटलं की टिनू बेडेकरने चान्स का घेतला. मित्रांनो, सेमीफायनल आहे, चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे.
फास्टेस्ट कार ऑफ इंडिया देखिल त्यांचा रेकॉर्ड आहे आमचे इमरान भाई, जिन्होंने खुद यहाँ पर आ चुके हैं, जिन्होंने फास्टेस्ट कार ऑफ इंडिया जो रिकॉर्ड उन्होंने बनाया। और देखो कार चलाना और कंट्री के लिए रिप्रेजेंट किया है इमरान भाई, थैंक यू। आप भी इधर यहाँ पर आ चुके हैं और 8 सेकंड का उनका जो रिकॉर्ड है, और उनके नाम पे वो जो रिकॉर्ड है 8 सेकंड का कार स्पीड। देखो मुंबई का ट्रैफिक में कार चलाना और स्पीड से चलाना ये बड़ी डिफिकल्ट बात है। और इमरान भाई में मतलब जो मोहम्मदली रोड के नीचे बाइक गाड़ी चला सकता है वो किधर भी गाड़ी चला सकता है, और ये फैक्ट है। मुंबई के ट्रैफिक से निकलना है, जोगेश्वरी लिंक रोड से गोरेगांव जाना है तो भाई डिफिकल्ट है, इट्स अ डिफिकल्ट। जो वहां पर गाड़ी चला सकता है वो किधर भी गाड़ी चला सकता है। इस बार भी हल्की गेंद से यहाँ पर पुश किया और यहाँ पर सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अंकेश पाटणे। और पहिला ओव्हर यहाँ पर कॉल तर केलाय, बघूयात मॅच काय रंगेल। सेमीफायनलची मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट, कोण जाणार फायनल मध्ये। क्या बात आहे, अजित निकम सरांचा 1 टू गो पण आज डोंबिवलीमध्ये फेमस झालाय। स्ट्राइक एंडला बॅटर सचिन, या बॉलवर देखील हवेत बॉल, पहिली विकेट जाते। विशालचं सेलिब्रेशन, बॅटर आउट, कहाणी में ट्विस्ट। तर वळूया आपण व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करूया। आपण इथे एक विशेष सन्मान करूया। महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय समीर शेठ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। हिंद केसरी भोला बैलाचे मालक, सध्या ट्रेंडिंगला आहे त्यांचा साई आणि सुंदर, आणि स्वर्गीय पाहिलं गेलं तर तुफान आणि महाद्या बैलाचे मालक आदरणीय समीर शेठ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान। आपल्या मुख्य व्यासपीठावरती सूरज म्हात्रे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण SB ग्रुप संस्थापक आदरणीय समीर शेठ भोईर साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती। महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, असे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय समीर शेठ भोईर साहेबांचा आपण करतोय इथे विशेष सन्मान। कारण की त्यांच्या माध्यमातून डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आर्थिक सहकार्य, विशेष सहकार्य लाभलेलं आहे, आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती। तर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल बॅनर स्पोर्टचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही आम्हाला BMW या ब्रँडची स्पोर्ट्स सायकल लाभली आहे। आदरणीय सुरेश अरुण साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। ओव्हर टू कॉम्बॉक्स सागर सर। थँक्यू सो मच मित्रांनो। वळूया सेमीफायनलची मॅच। पहिल्या ओव्हरमध्ये तर आले तर रन्स 10, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये। या बॉलवर नो बॉल, पंचांनी पकडला गेलाय। हा बॉल तुम्ही अशा प्रकारे टाकू शकत नाहीये, नो बॉल।
बघा जे IPL मध्ये पण बघायला मिळालं नाही ते आता डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळालंय. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचा खेळाडू एकत्र खेळतोय असं क्वचित बघायला मिळतं. आणि पण मॅच पण तशीच आहे. सेमीफायनलची मॅच अंकेश पाटणेवर जबाबदारी पण तेवढीच आहे. कॅपचं महत्व त्याला मात्र दाखवून द्यावं लागेल. जास्त रन्स त्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये केले आहेत. पण आता मॅच जिंकवणं गरजेचं आहे. जमा 11 त्यांच्या विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान. कोण जाणार फायनल मध्ये? एका साईडला अंकेश पाटणे, एका साईडला विशाल जाधव. बेस्ट फॉसेट बेस्ट. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. चांगली फिल्डिंग तिकडे. भाविक ठक्कर तिकडे होते आणि खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. भाविकने एफर्ट्स दिले. त्यामुळे सांघिक खेळ आहे क्रिकेट. एका दुकाने हा खेळ खेळला जात नाही. तुमचे एफर्ट्स गरजेचे आहेत. सर्वांचं एफर्ट्स असेल तरच तुमची टीम वर्क काम करू शकते. जैसे ऑफिस में टीम से काम करते वैसा इधर भी टीम वर्क से ही काम करना पड़ेगा भिड़ू. इस बार भी गैप में खेलने की कोशिश और वहां पर फील्डर है अमित सावंत वहां पर थे. चार ओव्हरची मॅच आहे. बघूयात कोण जिंकेल. अंकेश पाटणे ज्यावर संपूर्ण डोंबिवलीचं लक्ष आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. फिल्डर आहेत तिकडे. कल्पेशने चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला. कल्पेश शेलारच्याने काल खूप चांगली बॅटिंग केली होती आणि मला असं वाटतं पहिल्या 2 ओव्हर संपल्या त्यांनी स्कोर झालाय. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही 12 बॉलमध्ये 20-25 रन जरी आले तरी फायटिंग टार्गेट होऊ शकतं. दुसरं पर्व डोंबिवलीचं, डोंबिवली प्रीमियर लीग. तर वळूया आपण व्यासपीठावरती. आदरणीय आदरणीय तेजस कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि तेजस कडव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. करण सावंत यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. तेजस कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण करूया सन्मान. आणि मॅच पण तेवढीच क्रुशियल होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर अंकेश पाटणे, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलिंग घेऊन येतात अजून एक अनुभवी खेळाडू नरेश मधने येतात बॉलिंगसाठी. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण अंडरआर्म जवळून पाहिलंय. जागेवर बॉलिंग करण्याची पद्धत एक डोंबिवलीमध्ये नेहमीच पाहिली गेली आहे. ओळ्यात तिसऱ्या ओव्हरकडे पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो फायनल खेळणार आहे. या बॉलवर देखील विशाल पण थोडं फनी खेळतात की थोडे हसलं पण पाहिजे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल. निलेश खारे आणि निलेश जयस्वाल यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार. प्रत्येकी जर 3 बाउंड्रीज मारल्या बॅटर आदित्यने त्याच्यासाठी पण 3 बॉल 3. ओळ्यात मॅचच्या दिशेने चांगली मॅच पाहायला मिळतीये. क्रुशल मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नरेश मधने. मॅच मध्ये कायापालट होईल का? रन्स करावे लागतील. धावांसाठी धावाधाव म्हणजे क्रिकेट आहे. धावाधाव करावी लागेल. सोपा खेळ नाहीये अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटची एज लागली होती का? लागली होती मला असं वाटतं. अंपायरला पण आवाज आला, विशालला पण थोडा आवाज आला होता आणि विशालने पण जरा हातातून बॉल निसटला. याचंच नाव क्रिकेट आहे. कधी इकडे कधी तिकडे आहे. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 20. या बॉलवर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर 21. 21 रन झाले धाव फलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन DPL. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे लाऊड अपेल. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. अंपायरचा ऑन फील्ड डिसिजन आउट आहे. बट आपण आता इकडे चेक केलं जाईल. पहिलं अंडरआर्म क्रिकेट एवढं पुढे गेले नव्हतं. आता युट्यूब आला. युट्यूबवर चेक केलं जाईल. म्हणजे जी आता फिलिंग जेव्हा इंटरनॅशनलची मॅच चालू असते तशी फिलिंग आली आहे. IPL पण चालू आहे. सर्वांचं लक्ष IPL वर पण चालू आहे. मुंबई थोडी संकटामध्ये आहे. नॉट आउट आहे. विशाल बॅट पण आपण बॅट
अरे बॅट बॅट भाऊ, पाय त्याचा ठीक आहे पण बॅट. ओके न गोवर्धन भोईर यांचा इथे आपण सन्मान करूया. आदरणीय विनय दादा पवार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चेक. वाईट बॉल आहे ना त्याचा. ओके. बॉलिंगसाठी पुन्हा नरेश, या बॉलवर देखील आतमध्ये आला बॉल. चांगली पिचिंग पाहिली गेली. विशाल तिकडे बॉलवर पोहोचले गेले बट सिंगल रन मिळेल लेग बाईच्या रूपामध्ये. स्कोर मात्र एकनी पुढे जाईल. स्कोर झालाय 23. 23 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. दुसरं पर्व आहे आणि आज शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे, सुपर संडे. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. टिनू बेडेकर, 2 दिवसामध्ये टिनू बेडेकरने फिल्डिंगच्या जोरावर देखील लक्ष वेधून घेतलं गेलंय. खूप चांगली फिल्डिंग. स्कोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 24. 24 धावा झाल्या धावफलकावरती. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? क्या बात है. 1 टू गो. डोंबिवलीवरून आवाज मला असं वाटतं कल्याणला पण जाईल. 1 टू गो. ज्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. मॅच पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. स्कोर मात्र तिकडे एका धावेने पुढे जातोय. 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 25 धावा झाल्यात अगदी. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. गोवर्धन भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण गोवर्धन भोईर साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डोंबिवली प्रीमियर लीगच्या ऑक्शन सोहळ्यासाठी आम्हाला हॉल नक्कीच उपलब्ध झाला होता. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं इथे आपण करूया शुभ सन्मान. गोवर्धन भोईर साहेबांचं इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय गोवर्धन भोईर साहेबांचं इथे आपण सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून हॉल लाभलं होतं ऑक्शन सोहळ्यासाठी. यस ओ टू कॉम्बॉक्स. मला असं वाटतं गोविंदर भोईर तेवढे लकी आहेत. त्यांना बाउंड्री पण आली आहे. भोईर साहेबांचा सत्कार केला आणि टायमिंगला बाउंड्री आली. मॅच देखील पाहिलं तर ग्राफ वरती जाताना पाहायला मिळते. स्कोर झाला पाहिलं तर एक पारितोषिक येत आहे सलगच्या 3 चौकारांसाठी. ॲडव्होकेट प्रदीप पावसकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे या मॅच साठी. मॅच चांगली रंगताना पाहायला मिळते. आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हाय व्होल्टेज मॅच आहे. डोंबिवली प्रीमियर लीग स्ट्राईक एंडला अंकेश पाटणे. या बॉल देखील पाटणेने देऊन टाकलाय 4 रनसाठी. परफेक्ट पाटणे, अंकेश पाटणे. थँक्यू सो मच. हरेश मोरे साहेबांचं देखील स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये.
अक्षय पाटील, तर ते पारितोषिक देणं बाकी होतं. अक्षय पाटील आपण ते नंतर येऊन कलेक्ट करा. आपला गिफ्ट हॅम्पर जो बॉलर एका ओव्हरमध्ये 3 विकेट गेले आणि बॅट्समन 35+ रन करेल त्याला ते पारितोषिक होतं. स्ट्राईक एंडला अंकेश पाटणे जे चांगले फॉर्ममध्ये बॅटिंग करतायत. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला बट बॉलरला पण मी मानलं. या ओव्हरमध्ये त्यांनी स्लोअर वनचा चान्स घेतला आणि लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. बघा डेथ ओव्हरमध्ये स्लोअर वन कोण चान्स घेत नाही, बट त्यांनी बरोबर डेथ ओव्हरमध्ये हलका बॉल टाकला. गुड बॉल, चांगला बॉल पाहिला गेला. प्रशांत, खूप चांगला बॉल टाकला प्रशांतने. 38 रन झाले धावफलकावरती आणि आता बघता बघता फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. धावा झाल्यात 38. एका दुसरी बाउंड्री 40+ रन होईल का? फायटिंग टार्गेट होईल का? सेमीफायनलची मॅच आहे, जो जिंकणार आहे तो फायनल मध्ये जाणार आहे. डोंबिवली प्रीमियर लीग DPL. या बॉलवर देखील समोर टॅप केलं गेलंय. फटका थोडा आपण पाहिलं तर फसला होता, तिकडे 1 रन मिळेल. अंकेश पाटणे शेवटच्या बॉलपर्यंत बॅटिंग करतोय. मित्रांनो, अंकेश पाटणेची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग अंकेश पाटणे. थोडं कमी क्रिकेट केलंय त्याने, आता थोडं कमी खेळतोय, बट ते म्हणतात ना, फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. तुमचा जो क्लास आहे तो नेहमीच तुमच्या अंगातला जो किडा आहे क्रिकेटचा तो कधी कमी होत नाहीये. कधी क्रिकेट बोला, सकाळी बोला, दुपारी बोला, रात्री बोला, क्रिकेटसाठी आपण ऑलवेज रेडी आहे. शेवटच्या बॉलवर बघूयात अंकेश पाटणे. या बॉलवर चेक केलं गेलंय. स्ट्राईक एंडला अंकेश. अफलातून बॅटिंग केली आहे, डोंबिवलीकरांना खुश केलं अंकेशने. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कल्पेश शेलार होते तिकडे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला, 1च रन मिळेल. अफलातून बॅटिंग केली, नॉट आउट अंकेश पाटणे. चांगली खेळी केली आहे, वेल प्लेड. 1च रन मिळेल आणि 41चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता तन्मय प्रतिष्ठान. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. नेक्स्ट सेमीफायनलचा टॉस केला जाईल व्यासपीठावरती आणि अक्षय पाटील आपण पण या आणि ते गिफ्ट हॅम्पर आपला कलेक्ट करा. थँक्यू सो मच सागर सर. तर इथे आपण विशेष सन्मान करूया. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट गणेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. आदरणीय ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान. या डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2च्या माध्यमातून या स्पर्धेचे आधारस्तंभ विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. टॉस आपण नक्कीच खेळपट्टीवरती करणार आहोत. आदरणीय इम्रानजी मस्जिद साहेबांना विनंती असेल, सरजी नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण देखील या आणि दोन्ही संघनायक संकेत भगत आणि विशाल. चला, दोन्ही कॅप्टन विनंती असेल टॉससाठी. टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन इथे सज्ज आहेत आणि इम्रानजी मस्जिद साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. संकेत भगत, विशाल, श्रीराम 11 आणि प्रणव पॅन्थर्स. टेल असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे श्रीराम 11 या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही फलंदाजी करू. बॅट फर्स्ट, एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आमच्यासोबत खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या इम्रानजी मस्जिद सरांसाठी, कारण की त्यांच्या माध्यमातून डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 साठी 2 दिवस जेवणाची व्यवस्था होती. अन्नदाते आहेत आणि त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. सरजी
इस टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? Um, very honestly, thank you so much for having us be a part of your event. I'm really honored to be here, and it's a great sight to see that all you residents of Dombivli have come together to put this league together. It's a great initiative, and I hope we can be a part of all your future programs, your leagues, any festivals you guys have here. And honestly, all the best to each one of you. And I'm sure each one of you over here have put in a lot of effort to do this. So big congratulations to the whole committee, all the players, all captains, all team owners, everyone over here who's supporting it. So a big cheers to you guys. क्या बात आहे. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने अन्नदाते आहेत या स्पर्धेचे. सुस्वागतम. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अनमोल दादा वामन म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चेक. चला, जे कोणी खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण प्लीज आमचं एक आपण विशेष सन्मान करूया. संपूर्ण कमिटी मेंबर आपण याने विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण करूया. इम्रान भाई यांचं इथे विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. संपूर्ण कमिटी मेंबर आपण या आणि विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आदरणीय अनमोल दादा म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. सरांना विनंती असेल आपण या, आपला विशेष सन्मान केला जाईल. विशेष सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी, आणि त्यांचं इथे आपण करतोय विशेष सन्मान. त्यानंतर शेखर शेट्टी सरांचा इथे आपण सन्मान करूया. शेखरजी शेट्टी सर आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया या मुख्य व्यासपीठावरती. चला, यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. थँक्यू सो मच. धावा झाला धाव फलकावरती, 2 धावा झाला धाव फलकावरती. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि संपूर्ण या संघाची धोरणा त्यांनी त्याच्या हातामध्ये घेतली आहे आणि ह्या मॅजिकल हँड आज गोलंदाजी करून दाखवतात.
नेक्स्ट बॉल यावेळी देखील टॅप करण्याचा इथे प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आयुष स्वतः असणार आहेत संघाचे पुरस्कर्ते संघ मालक. काय गोलंदाजी केली आहे बघा आदित्यने या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त 3 धावा त्यांनी दिल्यात. ओव्हर टू यू अजित निकम सर. प्रेक्षक देखील वाट पाहत आहेत. वा डोंबोलीकर वा काय साथ दिली आहे. 1 टू गो फेम अजित निकम सरांना. यावेळी चेक चेक करणं हे देखील अस्त्र असतं आणि ते देखील चेक करण्यात आलंय. बघा जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती असणार जे लहान प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण रेलिंग वरती वजन टाकून उभे राहू नका प्लीज. थोडीशी विनंती आपल्याला करतो प्रेक्षक मायबाप. नेक्स्ट बॉल यावी देखील ड्रिल करून दाखवतोय. वड बॉलिंग गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो प्रत्येकाने आपले हात एकत्र करा आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आदित्यचं. ती पर्पल कॅप त्याच्या डोक्यावरती सांगून जाते की आतापर्यंतचा डीपीएलचा डोंबिवली प्रीमियर लीगचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज मी काय हे त्याच्या गोलंदाजीने त्यांनी आपल्याला करून दाखवलंय. वड बॉलिंग आदित्य वेल बोल्ड. आणि नक्कीच इम्रान माजिद सर यांचं देखील आता आपल्यातनं रजा घेत आहेत. थँक्यू सो मच सर फॉर ऑल दी हेल्प विच यू हॅव गिवन टू ऑल द कमिटी मेंबर्स. आय रिक्वेस्ट यू थँक्यू सो मच for all the help which you have given you for the committee. The food was really amazing and hope to see you again in the next year with the same intensity and with all the lord and support of yours. Thank you so much. Thank you so much sir. सवयत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने गणराज येतोय. गणराज भोईर गोलंदाजी मार्क वरती येतोय. समोर देखील विशाल आहे बघा. विशाल सारख्या मोठ्या बॅटरला नरेश मधने सारख्या मोठ्या बॅटरला शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलं आदित्यने. पण आता इथून आव्हान मोठं असणार आहे. त्यांना देखील माहिती आहे आदित्यची गोलंदाजी चांगली होते. हा दिवस त्याचा आहे. हा दिवस त्याला देणं गरजेचं आहे. पण इथून आता आक्रमण करणं गरजेचं आहे. तन्मय प्रतिष्ठान मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे. तो संघ देखील खेळ तसाच करणार यातील मात्र शंका नाहीये. पण प्रत्येक चांगला चेंडू जो फील्ड केला जातोय तो चीअरअप केला जातोय. कारण हेच तर ओळख आहे त्या एनसीसी ठाकूरवाडीच्या सगळ्या प्रेक्षकांची. मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. धावा झाल्यात धावफलकावरती. 4 धावा झाल्यात धावफलकावरती. लक्ष असणार आहे 41 धावांचं. बघूयात पाठलाग होतोय तरी कसा. पुढचा बॉल यावेळी सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी देखील ती दाद उचलून धरली आहे. आता त्या एक धावा यायला सुरुवात झाली आहे आणि यस तन्मय प्रतिष्ठान देखील इथून तो कमबॅक करून दाखवतोय का. कनराज विपक्ष नरेश अशी ही लढत असणार आहे. नेक्स्ट बॉल सुचितचा फटका फसलाय. मॅचची मोठी विकेट इथे गारद होत आहे. नरेश मधने बाद होतोय. तन्मय प्रतिष्ठान संघाला लागतोय पहिला मोठा झटका. तो मिळवून दिलाय गणराज भोईरनी. येस डीजे. आठवतोय लीग फॉर्मॅट मध्ये दोन्ही बॅटर्स आउट झाले होते आणि त्यानंतर ती संपूर्ण धोरण खांद्यावरती घेतली होती संपूर्ण संघाची आणि तिथून त्यांनी ती मॅच जिंकवून दिली होती.
बघा आता देखील ना तसाच खेळ करण्याची आवश्यकता आहे. विशाल आहे, विशाल उभा आहे, विशाल तटस्थ उभा आहे. विशालला माहित आहे शेवटपर्यंत मला हे 4 षटकं खेळणं गरजेचं आहे, पण त्याची साथ देण्यासाठी ना समोरून देखील चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. कारण आग उगवणारी गोलंदाजी दोन्ही गोलंदाज आतापर्यंत करतात. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला. नेक्स्ट बॉल अगदी पुढतला चेंडू आहे, हातभर चेंडू वळण घेतोय. ही ओळख गणराजची राहिली आहे. एका टप्प्यावरून दोन्ही दिशेला वळण करणारा हा गोलंदाज आहे. वड बॉलिंग गणराज, अप्रतिम. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता. खेळाडू असणार आहे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे देखील फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. खूप चांगली गोलंदाजी होते, खूप चांगलं डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला जमा 11 संघाचं. काय डॉमिनेशन करून दाखवतोय, पण इथे स्वतःवरती विशालला देखील विश्वास ठेवावा लागणार आहे. त्याला देखील स्वतःशी ते थोडंसं बोलावं लागणार आहे की इथून हा सामना जिंकून नेऊ शकतोय आपल्या संघासाठी. तर तो खेळाडू फक्त आणि फक्त मीच आहे. कर ले आज खुद पे भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तो विश्वास स्वतःवरती आहे का. गणराज देखील चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा आल्यात, चेंडू झाले 4. पुढचा बॉल पुढे सरसावले, पंचांनी नऊची कॉल केली आणि यस ठेवलाय स्वतःवर विश्वास. मारलाय बॅट मधून एक दणदणीत चौकार. विशाल जाधवच्या बॅट मधून येतो एक ब्रँडेड चौकार. मी म्हटलं होतं ना स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या. आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. भरोसा स्वतःवरती ठेवा, आत्मविश्वास स्वतःवरती ठेवा आणि मग बघा होतंय का. गणराज देखील त्याच शैलीने गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल पुढे सरसावलाय, मॅचची गोल्डन विकेट. ही मॅच बनवली आहे गणराजनी की ही मेगा फायनलची तिकीट आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे. वड बॉलिंग हाच तर तो कमबॅक होता आणि याच कमबॅकची आवश्यकता होती. हा विश्वास गणराजनी स्वतःवरती ठेवला, स्वतःच्या गोलंदाजीवरती ठेवला आणि मॅच आता जमा 11 संघाच्या खिशामध्ये आणून दिली आहे. होऊन जाऊ दे डीजे. वरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी लक्ष्य 41 धावांचं असणार आहे. अजूनही 30 धावांची आवश्यकता असणार आहे. विकेटचं पतन होतंय, चौकार येत आहेत. सूरजाला बॅटिंग करण्यासाठी. सूरजकडे देखील ना तो अनुभव प्रचंड अनेक वर्षाचा आहे, पण इथून डीपीएलचा सामना ही हाय व्होल्टेज मॅच हे असणारा प्रेशर प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिकेला आली आणि त्या प्रेशर मध्ये चाबुक. व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका. प्रेशर मध्ये असा शॉट खेळणं हा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रा. मी देखील खेळायला आलोय, लढायला आलोय आणि लढाई करायची कशी आहे ती देखील मी जाणतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय सूरजनी केलाय. देऊया गिफ्ट हॅम्पर आहे, ज्याने 3 विकेट घेतले होते. यस अक्षय पाटील येत आहेत. रोहित यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. हे प्राइज आहे, ज्याने 3 विकेट घेतले होते एका षटकामध्ये, त्यासाठी हे पारितोषिक आहे. हॅलो. विक्रांत परब आपण देखील आपल्यासाठी 500 रुपये आहेत. विक्रांत परब.
सवय तर मग पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने 12 चेंडू झालेत. त्या 12 चेंडूंवरती 15 धावा झाल्यात धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंवरती बनवायच्या 26. दोन धडाडीचे बॅटर्स दोन्ही सलामीच्या सलामवीर मैदानात गेलेत. पण आता ही धोरणा संपूर्ण कल्पेश आणि सूरजच्या खांद्यावरती सोडून गेलेत. आशुतोष आहे. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पहिलाच बॉल अगदी फ्लिक करायचा होता. बॅटची कडा लागली, एज लागली, चेंडू निघून गेला कव्हर्स रिजन वरती. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एक धाव इथे देखील मिळेल. ही एक एक धाव थेंबे थेंबे तळे साचेना इथून करावाच लागणार आहे. चांगल्या चेंडूवरती आपण सन्मान द्या, खराब चेंडूवरती प्रहार करा, अटॅक करा आणि बघा मग होत आहे तरी काय. आशुतोष देखील चांगली कामगिरी केली आहे कालपासून. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चाबूक पुन्हा एकदा सूरज आणि फक्त सूरजचं नाव गाजतंय या जेबीच्या मैदानावरती, या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. कारण बॅटिंग देखील त्यांनी तशीच आपल्याला करून दाखवली आहे. टोक डीजे. आशुतोष देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय, पण सूरज आज काय आक्रमक झालाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून कशाला देणं म्हणतात वा गणराज. प्रत्येक प्रेक्षकांनी तुझ्यासाठी या टाळ्या वाजवल्यात. या टाळ्या स्वीकार करायच्यात गणराजनी. काय फिल्डिंग करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे काय तर तो गणराज आहे. कारण त्यांनी गोलंदाजी केली, त्यांनी बॅटिंग केली आणि आता ते उर्वरित कॉन्ट्रीब्युशन फिल्डिंग मध्ये देखील करून दाखवतोय. एक टीम मॅन आहे आणि तो टीम गेम देखील खेळून आपल्याला दाखवतोय. वेल प्लेड गणराज. हा पूर्णपणे ना कॉन्फिडन्स इथे थोडासा आता कमी झाला असावा का सूरजचा. कारण सूरज देखील चांगली बॅटिंग करत होता. असा एखादी एफर्ट आला ना की बॅटरला देखील वाटतं अरे हा तर चौकार जाऊ शकला असता. एफर्ट आले, सिंगल मिळाली, कल्पेश आला स्ट्राईकला. कल्पेशने देखील एका मॅच मध्ये करून दाखवलंय. अगदी लीग फॉर्मॅटची दुसरी मॅच, त्यामध्ये त्याच्या नावावरती 3 चौकार होते. आता बघत कशी खेळी तो करतोय. समोर देखील आशुतोष असणार आहे. ते दडपण, ते प्रेशर, तो अगदी आपल्या अंगावरती आलेला घाम आहे ना, तो आपल्याला सांगून जातोय की हे दडपण आहे, हे प्रेशर आहे. पुढचा बॉल स्ट्रोक चाबूक. पुन्हा एकदा दडपण असेल त्याला जुगारून ही फटकेबाजी करणं मी जाणतो. नाव माझं कल्पेश शेलार. त्याच्या बॅट मधून आला एक दणदणीत चौकार. होऊन जाऊ दे डीजे. भवानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय महेश दादा पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. थँक्यू सो मच रोशन सर. कल्पेश शेलार यांनी जर मॅच जिंकवून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शैलेश शेलार यांच्याकडून. खेळाडूच आहेत, एका संघामध्ये देखील खेळतात. अनेक वर्ष झरण पॅकर या संघामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आज वर्णा लागली आहे तन्मय प्रतिष्ठान सारख्या संघामध्ये. येस अजित जे निकम सर, ओव्हर टू यू. वाजला शिटा म्हणजे झालेत 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. काय गोलंदाजी करतोय आशुतोष. हा कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला आणि कल्पेशची प्राइस फुल विकेट इथे जाते. काय मॅच सुरू आहे. प्रत्येक क्षणाला अगदी सीसॉ सारखी प्रत्येक क्षणाला मॅच कधी इथे कधी तिथे अगदी डोलामान स्थितीमध्ये ही सामना पाहायला मिळतोय आपल्याला. येस डीजे. तीनू बेडेकर. माईक डायरेक्ट बंद होतोय. मॅच आली आहे क्लोज. मॅच क्लोज झाली आहे. 7-16चं समीकरण असणार आहे मैदानात. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे.
टिनू स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू दणदणीत चौकार अगदी शेवटच्या क्षणाला जिथे आवश्यकता होती आणि तिथे तो चौकार आलाय. यालाच म्हणतात कॅप्टन, यालाच म्हणतात कर्णधार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कप्तान देखो चले सीना तान. होऊन जाऊ दे डीजे. तिथून डोकावतोय, माना बाहेर डोकावतोय आणि सामना एन्जॉय करतोय. आमच्या लाईव्ह वाहिनीवरती देखील अनेक प्रेक्षक आता पाहतायत हा सामना. पाहतायत कोण जाणार आहे मेगा फायनल मध्ये. डोंबिवली प्रीमियर लीगच्या पर्व दुसऱ्याच्या मेगा फायनल मध्ये. पर्व 1 म्हणजे सीझन 1 राहिले तन्मय प्रतिष्ठानच्या नावावरती. पुन्हा एकदा ते सेमीफायनल पर्यंत पोहोचले, धडक मारली आहे. पण इथे आव्हान मोठं आहे कारण जमा 11 संघांनी देखील अशी कामगिरी केली आहे ना, ती देखील वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांनी देखील केली आहे. सूरज आला स्ट्रायकिंग एंडला. कॅप्टननी त्याचं काम केलंय. स्ट्राईक मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार त्यांनी टोकलाय. आता समीकरण 6 चेंडू आणि 12 धाब्यांवरती येऊन ठेपलंय. सहा चेंडू आणि 12 धाब्यांवरती मॅच आहे. पहिलाच बॉल बॅटची कडा लागते आणि एक धाव तर नक्कीच इथे मिळणार आहे. एक धाव मिळाली आहे. समीकरण पुन्हा एकदा येऊन टेपतंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांवरती मॅच येऊन टेपली आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बा तो जुनून कोणामध्ये पाहायला मिळतोय तर तो जज्बा आणि तो जुनून आपल्याला दोन्हीही संघांमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज आपल्याकडे आहे तो जोर लावून टाकतोय. प्रत्येक बॅटर देखील ना आपल्याकडे बॅटमध्ये आपल्या पिटारामध्ये असतील तेवढे शॉट्स आज इथे खेळण्याचा प्रयत्न करतोय. 5 बॉल आणि 11. यावेळी फटका फसलाय. टिनू देखील बाद झालाय. यावेळी कॅप्टनला माघारी पाठवलंय. गोलंदाज बाबूनी पाठवलाय. येणार कसं नाहीये ना. मॅच देखील तेवढीच चुरशीची शिल्लक आहे इथे. चेंडू आणि 11 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. बघा जर कुठल्याही तन्मय प्रतिष्ठानच्या संघाच्या कुठल्याही बॅटरनी सामना फिनिश केला, मॅच जिंकवली तर बॉबी ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. महत्वाचं काय, महत्वाचे ते 500 रुपये आहेत का तर नक्कीच नाही आहेत. महत्वाची ही मेगा फायनलची लढत आहे, ती तिकीट असणार आहे. 4-11चं समीकरण. पहिलाच बॉल भाऊ आहेत. आपला एक्सपिरियन्स इथे झोकून देण्याचा प्रयत्न करतील पण काय गोलंदाजी करतोय बाबू. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अंडर द प्रेशर अशी गोलंदाजी करणं मित्रांनो खाऊ नये. त्याच्यासाठी देखील ना आपण देखील जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी करून दाखवतोय. 6 चेंडू आणि 12चं समीकरण असताना अंडर प्रेशर डीपीएलची मेगा सेमीफायनलची मॅच आणि त्या मॅच मध्ये स्वतःचे नर्व कंट्रोल करणं, स्वतःला शांत ठेवणं, चांगली गोलंदाजी करणं. पण आता आव्हान मोठं आहे. सूरज आला स्ट्रायकिंग एंडला. सूरजने करून दाखवलंय. चाबुक स्ट्रोक त्याच्या बॅट मधून देखील आलेत. येत आहेत का पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल. यावेळी स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता आणि अशाच प्रकारे विकेटचं पतन होत आहे. विकेटचं पतन होत आहे. मॅच आली आहे 2 चेंडू आणि 10 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. ठोक डीजे. दोन चेंडू आणि 10 धाब्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. बाबू गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा तो देखील करतोय. समोर देखील आव्हान मोठं असणार आहे. 2 बॉल 10. अंडरआर्म क्रिकेट, अंडर द लाईट्स क्रिकेट. डीपीएलचा सामना काहीही शक्य आहे. यावेळी फेस करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला पण धाव फक्त एकच मिळणार आहे. प्रत्येक जमा 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपल्याला सांगून देत आहे की ही मॅच, ही मेगा फायनलची तिकीट जवळपास आपल्या खिशात येऊन ठेपली आहे.
आणि त्यावरती शिक्कामोर्तब करत असताना DPLच्या सीझन 2च्या पहिल्या मेगा फायनल मधला पहिला संघ पाहायला मिळतोय आपल्याला जमा 11. यस डीजे. ॲडव्होकेट बावस्कर साहेब इथे उपस्थित आहेत आणि बावस्कर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सूरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय ॲडव्होकेट बावस्कर साहेबांचा इथे सन्मान करूया.